अ, महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्त्वाचं सांगतो की आपल्यात चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयरीची त्याच्यावर आपण ठाम आहेत. मग काही झालं तरी हरकत नाही, अटक होऊ किंवा चौकशी होऊ, नाही तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात, शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केलेले. हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती. गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं, रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा आहे, ते आंतरवालीचा मंडप नाही आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे. त्याच मंडपनं मराठा एक केलेला आहे, त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार. त्यामुळं सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. कुठं मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाही आहेत, तिथं काय दहशतवाद्याची केंद्र नाही आहेत, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही. तिथं शांततेत आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही, शांत चित्तानं बघा. किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता 5वा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भेट नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो, नाही तर ते कुठंही असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी. 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतं, हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. नामकं करा, गुन्हेच काय दाखल करायला लागले, नाटकच कशाला नाराजी घेता. त्यांनी मायबाप आहे ना, एक शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढतंय ना, त्यांनीच म्हणायला पाहिजे, चला बघू बऱ्याच चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय का. तुम्ही यायचंच नाही ना, आम्ही कसं काय चर्चा करायची. 17 दिवस झालं बसलो आम्ही. आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतंय ना मराव ह्यो असाच माझा मायबाप समाज मला मरू देईल. तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का. आम्ही बळत म्हणा ये इकडं, परत म्हणते भ्याला मागं सरकारला. त्यांची तर तयारी पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे खुलासपणे, हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो, खुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बघतील माझे मराठे काय करायचे, वेळ द्यायचा करायचा. त्यांना करायचाच नाही, त्यांना मला गुतवायचंय. त्यांना वाटतं ह्यो काटा आहे, ह्यो संपला की आपलं जुळतच नाही, मग तर बिघडलं. सांगू, ऐकत असला तर आणखीन एकदा ऐका. तुम्ही SIT नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले, पुरे.
अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार. इथून तिथून नुसते मराठी बसलेले करोडात, भयानक मराठी बसलेले दिसणार तुम्हाला. सगळे भूक हडतालच होणार. मराठीतच सांगतात. मी विनंती करतो त्यांना, नका करू. तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा. सरकारने समाजाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही. चला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्याच दिशे नाही म्हणलेलं नाहीत आम्ही. सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणात सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नाला तेच उत्तर दिलंय. तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही, तोडगा कसं काय निघ? या तुम्ही चर्चेला, सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बस का आता? या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 मंत्री आहेत. कोणाला तुम्हाला संपर्क केलाय त्यामधून? नाही, एकाने बी नाही, एकाही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील. शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही, गोरगरिबांची. ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता. चलो धन्यवाद. नाही पुढे घेऊन जा ना. ते भेणार माणूस असला ना, ते इकडं तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडं दार उघडा, तिकडं दार उघडा, आपलं सटका इथंच आहे. आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती, आणि अंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ. एक प्रश्न तुमच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल झालेला शिवसेनेच्या एका कार्यकर्ते शिवसेनेच्या एका कार्यकर्ते करू द्या. माझी काही चूक. गुन्हा काय दाखल झालेला आहे? तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवाचक शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करतील ना. तसा नाही येते प्रकार. तुमच्या विरोधात तक्रार नाही ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमचा व्हिडिओ शेअर केल्यावर जो शेअर करणार आहे ना त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झाला. जो बोललाय त्याच्या विरोधात तक्रार झाली, तुम्ही बोललेला. ठीक आहे ना, न्यायालय मला न्याय देईल. पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवले. जेवढे मंत्री या व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे ओईडी आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार आणि करोडोच्या संख्येनं करणार. आम्ही करणार. मग सुट्टी कोणालाच नाही, न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला आहे. हो, आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे. नक्की देणार आम्ही सुद्धा. तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा. आम्ही आधी नाही करणार. तुम्ही पाऊल उचललं का आम्ही सुरू केलं. पाटील साहेब, कोर्टाने तुम्हाला सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मग तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो, तुम्ही कालपासून आरोप करता. मग तुम्ही कोर्टात दाद मागणार का? कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा, मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते आम्ही प्रामाणिकपणानं केलं. त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा आम्ही नाही डावाला. शांततेत सगळं केलं त्यांनी. आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, DYSP साहेबांनी, कांबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत. त्यामुळं तोपर्यंत आम्ही ॲक्शन काहीच घेणार. त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही DYSP साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाहीत. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचलले. तुम्ही ही दडपशाही बंद करा, आंतरवालीसह महाराष्ट्रातली सगळीच. आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आणखी प्रश्न आहे. राजेश टोपेंवरती 2 दिवस झाला आरोप सुरू होते. शरद पवारांनी राजेश टोपेची बाजू घेतली आणि शरद पवार म्हणतात की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेंनी मदत केली. आता कुणी कोणाची मदत केली असं शरद पवार हा ना, त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कुणी, त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होती, पुरेच अख्खेच. मग कोण कोणाला आणत होती ते तर मुख्यमंत्री साहेबासंगच आलते. टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जणून म्हणते एका जागेवर. मला काल माहिती मिळाली.
मग तुमचं जमतं. आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसवलं हे आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसवलं, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसवलं, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसवलं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसवलं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच आहे त्याच्या मागं. नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणच आहेत. ते तर सोडून दिलं. म्हणले नाही बाळासाहेब थोरात आहे तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं. म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मेळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचाच पुरा हात याच्या. आणि सगळे सोडून दिले. म्हणले आतून कोणाचाच हात नाही, फक्त अजित पवारचा. बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे. भानगडीत नका पडू, काही हाताला लागणार नाही. SITच्या नाही आणि पोलिसांच्या नाही, गुन्ह्याच्या नाही, तुमच्या हाती एक लागू शकतं. मराठ्यांचा रोष. आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्यात हे आपल्याला सुद्धा असंच करू शकतात. एवढा रोष पत्करायला लागेल. ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणाने जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे स्वारीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठी शांत चित्ताने ऐकत आहेत. काय करताय तुम्ही. झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाहीत. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळालेला आहे, मिळतो आहे. पण या सगळ्या 2-4 दिवसापासून तुमची वक्तव्य, त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केलेली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का. एवढा बी नाही. या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का. बघा मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाहीत. फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला. मराठी शांत चित्ताने ऐकतेत. कोण काय करतोय, कसं जरांग्या पाटलावरती षड्यंत्र रचायला लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले, त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले, कोणचा आमदार आणि मंत्री बोलतोय हे मराठी बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं, पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठी शांत चित्ताने बघतेत. मला इथं तुम्ही रोज बघतात तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-10 हजार लोक रोज येत भेटायला. आणि मी काय वाईट करतोय समाज मायापासून लांब जायला. मी काय माया स्वार्थासाठी काही बोललोय. समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय. मी काय समाजाच्या विरोधात बोललो. समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून. आणि समाजच माझा मायबाप आहे, तीच शक्ती आहे माझी. आणि मी कोणाच्या जोरावर लढतोय, त्यांचेच लेकरं मोठे व्हात म्हणून. 1 इंच मागे जाणार नाही. ते केशीला भेट नाहीत, ते सरकार काय दडपशाही करतं याला भेट नाहीत. ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे. कारण विरोधी पक्षातले लोक जे आहेत पूर्वी तुमच्याकडे यायचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, त्या तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाही. विरोधी पक्ष का दखल घेत नाही. काय काय वाटतं तुम्हाला, त्यांच्याबद्दल भूमिका काय. त्यांचे त्यांनाच माहीत, आपल्याला नाही सांगता येणार ना. त्यांचं त्यांनाच माहीत. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आहेत आणि आंदोलनाच्या बाजूने आहेत. कारण मी ह्या समाजासाठी मरायला निघालेलो आहे. त्यामुळं ते मला इंचभर सोडू शकत नाहीत, किती केस झाल्या काही झालं तरी. पण विरोधी पक्षांची जबाबदारी असते आहे ना. मी बी म्हणतोय ना, न्याय मंदिर तेवढंच असतं ना. न्याय मंदिराची लाईट गेली वाटतं, इन्व्हर्टर नाही वाटतं त्यांनी, चार्जिंग नाहीत. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटतं त्यांना धवशील असं रातची. अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो, सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन बी मी मागं सरकारनारातला नाही, भेनारात नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून. एक जण बोलत होता, केला ना मोकळा.
लोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या, ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस, अति विरोधी चतुर. पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्यांना वाटत असेल याच्या मागं लावली म्हणलं आपल्या मागं लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना, शाने वा गलत ठिकाणी हात घातलाय. तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काय झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांततेत. मी मरल पत्करील, पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही. ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेवा. धन्यवाद. नाना पटोले हे विरोधी पक्षाचे लोक हे तर तुमच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत. ते काय लय मेळ पांगलेला आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठ्याला. आता विरोधी पक्षनेत्याला जात नसती, विरोधी पक्षनेत्याला जात नसती, पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघाणार. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे, प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा, वैचारिक मतभेद असू शकते, वडंटीवार साहेबाचे आमचे वैयक्तिक असतील बी वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरणं करायला लागलेत, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असाना पण आपल्या बाजूने बोललाय, मराठा आमदार त्या दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून आहेत. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस येत आणखीन जनताही बघणारच आहे, परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढता येईल ह्याच नादात पडा. बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावतील तुम्हाला. धन्यवाद.